कोल्हापूर पोलीस दलातील 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2023 अखेर रिक्त झालेल्या पोलीस शिपाई आणि पोलीस चालक पदाच्या भरतीसाठी जिल्हा पोलीस दलाकडून 1 मार्च 2024ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या अनुषंगानं 154 पोलीस शिपाई पदासाठी 4,668 तर 49 पोलीस चालक पदांसाठी 6,777 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल केलेत। या उमेदवारांची मैदानाची चाचणी 19 जून ते 27 जून या कालावधीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे। दररोज 1400 उमेदवारांना या ठिकाणी मैदानी चाचणी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे। यासाठी 14 टेबलवर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे। यानंतर 10 ठिकाणी उमेदवारांची छाती उंचीचं मोजमाप करण्याची सोय करण्यात आली आहे। त्यानंतर प्रत्यक्ष मैदानी चाचणीला प्रारंभ होणार आहे। या भरती प्रक्रियेमध्ये अचूक वेळ मोजण्यासाठी RFID आणि फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलंय। भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये 154 पोलीस शिपाई पद रिक्त आहेत आणि 59 चालक पोलीस शिपाई ही पद रिक्त आहेत। त्याची भरती प्रक्रिया आणि मैदानी चाचणी ही 19 जूनपासून सुरू होते आहे। एकूण पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी 6,777 उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि चालक पोलीस शिपाई या कॅटेगरीमध्ये 4,668 असे एकूण 11,445 अर्ज या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी सादर केलेले आहेत। दर दिवशी साधारण 1,400 उमेदवारांना बोलवण्याचं नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे। दररोज 1400 उमेदवारांची कागदपत्र तपासणी असेल, छाती उंची मोजणं असेल आणि जो मैदानी चाचणीसाठी पात्र ठरला त्या उमेदवाराची मैदानी चाचणी ही केली जाईल। पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, कसबा बावडा या ठिकाणी या मैदानी चाचणीचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर सदर मैदानी चाचणीच्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा CCTV निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे। उमेदवारांसाठी फेस रेकग्निशन कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे। मैदानी चाचणीमधील जे 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटरची जी चाचणी आहे त्यासाठी RFID टॅगचा वापर पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे, जेणेकरून उमेदवाराची अचूक वेळ ही नोंदवली जाईल। त्याचबरोबर जे उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा देखील पोलीस परेड ग्राउंडवर उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वैद्यकीय पथक असेल, औषधं असतील, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। उमेदवारांसाठी ग्लुकोज असेल, ORS असेल, पिण्याचं पाणी असेल, केळी असेल याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण भरती प्रक्रिया ही निपक्षपातीपणे व पारदर्शक रीतीने राबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाची तयारी पूर्ण झालेली आहे। पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान पावसाचा व्यत्यय आल्यास आणि काही उमेदवारांची मैदानी चाचणी रद्द झाली तर त्यांना पुन्हा नव्यानं मैदानी चाचणीसाठी तारीख कळवून संधी दिली जाणार आहे। एका उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केले असल्यास आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी असल्यास त्यांना एका ठिकाणी चाचणी देऊन दुसरीकडे मैदानी चाचणीला जाण्यासाठी 4 दिवसांची मुदत देखील दिली जाणार आहे।